छत्रपती संभाजीनगरमधून महत्त्वाची अपडेट। अपहरण झालेल्या बिल्डरच्या मुलाची अखेर सुटका झाल्याची सध्या नवीन अपडेट समोर येते। 19 तासानंतर अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका झाली आहे। 2 कोटींच्या खंडणीसाठी या बिल्डरच्या मुलाचं अपहरण करण्यात आलेलं होतं। भोकरदन तालुक्यातील ब्रह्मपुरी गावातून पोलिसांनी या मुलाची सुटका केली। अपहरण करून जाफराबादकडे जाताना आरोपींच्या गाडीचा अपघात झालेला होता। अपघातात जखमी मुलाला सोडून हे तिघं घेऊन फरार झालेले होते। अखेर जखमी आरोपीसह तिघांना पोलिसांनी अटक केलेली आहे। महत्त्वाची अपडेट आपण ही पाहू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्या सोबत आहेत। सुमित, 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या चैतन्य चित्ते या बालकाची सदर समन्वय पोलिसांनी सुटका केली आहे। काल सायंकाळी 8:30 ते 9 वाजेच्या सुमारास संभाजीनगर शहरातील शिल्पी अंतरमधून त्याचे अपहरण करण्यात आले होते। दरम्यान जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील ब्रह्मपुरी जवळ पोलिसांनी त्याला सुखरूप सोडवले आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम कडून जवळपास गेल्या 18 तासापासून शोध मोहीम सुरू होती आणि अपहरण करणाऱ्या या 2 ते 3 आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची देखील माहिती मिळत आहे। आणि पोलिसांनी सुटका केल्यानंतर त्या चैतन्याची कुटुंबियाशी व्हिडिओ कॉल मार्फत बोलणे करून दिले आहे आणि त्यानंतर इतर पोलीस कुटुंबियांनी एक सुटकेचं वातावरण कमी झालेलं आहे। नक्कीच सुमित, खरं तर पोलीस या संदर्भात या आरोपींवर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।